नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमच्या इनरव्हील क्लब धुळे क्रॉसरोडचा श्री विठ्ठलाच्या वारीचा प्रोजेक्ट होता. या कार्यक्रमासाठी सर्वजणी अगदी वेळेवर ठरलेल्या ठिकाणी जमा झाल्या आणि दिंडीला सुरुवात झाली. महाराष्ट्रात दिंडीचे खूप महत्त्व आहे. ही एक प्रकारची पायी यात्रा आहे जी वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाची मानली जाते. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दिंडीने जातात. वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात, तर दिंडीमध्ये वारकरी एकत्र येऊन भजन, कीर्तन आणि अभंग गात पंढरपूरला जात असतात. दिंडीत सहभागी होऊन वारकरी आपली भक्ती व्यक्त करतात आणि समूहांमध्ये एकत्र येऊन एकतेची भावना वाढवतात. दिंडीची परंपरा व सुरुवात परमपूज्य संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली असे मानले जाते. दिंडी केवळ धार्मिक नाही, तर ती एक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. यात विविध स्तरातील लोक सहभागी होतात, ज्यामुळे समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते. दिंडीमध्ये सहभागी होऊन वारकरी लोक स्वतःला विठ्ठलाच्या भक्तीत समर्पण करत असतात. वीणा, पताका, पालखी आणि मुखातून हरिनाम हे दिंडीचे महत्त्वाचे घटक आहेत. म्हणजेच आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो आणि हृदयाने चालतो तेव्हा यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा वारी होते. म्हणून आम्ही सर्वजण आज दिंडीत एकत्र झालेलो आहोत. अगदी सर्वजण तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत आपले वय विसरून दिंडीत सहभागी झालेले आहेत. थांबा मूर्ती जरा. डाळ कुठे डाळ डाळ मी तुम्हाला शोधते.
दिंडीत कुणी फुगड्या खेळत होते, तर कुणी फेर धरण्यामध्ये मग्न झालेले होते. दिंडीत कुणी पायी चालत असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळनाद यासारख्या सुद्धा गोष्टी केल्या आणि दिंडीचा आनंद घेतला. सर्व मैत्रिणी अगदी भान हरपून नाचत होत्या. सगळ्यांना मी एक विनंती करतोय, आपली वारी अत्यंत सुंदर निघालेली आहे. धुळे शहरामध्ये आपल्या संपूर्ण वारीचं नाव गेलं पाहिजे यासाठी स्वतःहून वारीत लहान मुलीसुद्धा कुणी रुक्मिणीचे तर कुणी मुक्ताबाईचे रूप घेतलेले होते. दिंडी हळूहळू श्री विठ्ठलाच्या मंदिराकडे मार्गस्थ होऊ लागली.
हळूहळू दिंडी श्री विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत येऊन पोचली. मंदिरात आरतीची वेळ झालेली होती. सर्व भाविकांनी श्री विठ्ठलाच्या व रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आणि सर्वांनी रांगेत दर्शन घेतले. शेजारीच असलेल्या महादेवाचे दर्शनसुद्धा सर्वांनी घेतले. मी सुद्धा श्री महादेवाचे दर्शन नतमस्तक होऊन घेतले. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो. ते 4 महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये जातात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. श्री विठ्ठल हे भगवान विष्णूचेच एक रूप आहे. म्हणून या दिवशी विठ्ठलाची पूजा केली जाते. दिंडीसाठी आलेल्या पाहुण्यांचेही स्वागत करण्यात आले. सर्वात शेवटी भाविकांना फराळाचे वाटप सुद्धा करण्यात आले आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आणि आम्ही सर्व मैत्रिणींनी आणि भाविकांनी एकमेकाचा निरोप घेतला.
घरी आल्यावर पूजा करून देवाला आजच्या एकादशीचा फराळाचा नैवेद्यही झाला. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.